SSC बोर्ड एक्झामिनेशन 2026 म्हणजे येणारी 10वीची बोर्ड परीक्षा। या बोर्ड परीक्षेमधले दोन विषय इंग्लिश आणि सायन्स हे विषय, या विषयातले अत्यंत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्याची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि त्याचं सोल्युशन पण मी तुम्हाला देत आहे, क्वेश्चन आणि आन्सर। तर पाहून घ्या, असा एक प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो इंग्रजी विषयामध्ये, फाइंड सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक नाउन। लक्षात घ्या, आपण इंग्रजी ग्रामर शिकत असताना प्रिफिक्स म्हणजे काय आणि सफिक्स म्हणजे काय हे शिकलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला ते शिकवलेलं आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला सूचना केलेली आहे की फाइंड सफिक्स म्हणजे हे जे दिलेले शब्द आहेत या शब्दांना सफिक्स जोडायचे। आता सफिक्स कोणाला म्हणायचं अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घ्या। सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये पहा, हे जे प्री आहे, प्री या शब्दाचा अर्थ असा होतो, समजा या ठिकाणी गुड हा शब्द आहे, तर गुड या शब्दाच्या अगोदर काही प्रत्यय लावून आपण एक नवीन शब्द तयार करतो, मग त्याचा फॉर्म सुद्धा बदलतो, पार्ट ऑफ स्पीच सुद्धा बदलते, त्याला आपण काय म्हणतो, प्रिफिक्स म्हणतो। आणि याच शब्दाच्या शेवटी काही प्रत्यय लावून आपण नवीन शब्द तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो, सफिक्स लावणे असे म्हणतो। तर लक्षात घ्या, आता या ठिकाणी दिलेले जे गुड, हॅपी या शब्दांचे आपण सफिक्स लावून त्यांचा कोणता फॉर्म तयार करायचा आहे, नाउन फॉर्म तयार करायचा आहे। तसं पाहिलं तर गुड हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, या ऍडजेक्टिव्ह पासून आपल्याला त्याचा नाउन फॉर्म तयार करायचा आहे। म्हणून पहा, गुड हा जो शब्द आहे, या गुड या शब्दाच्या शेवटी आपण NESS हे जर सफिक्स जोडलं तर नवीन तयार होणारा जो शब्द आहे तो कोणता आहे, गुडनेस। ओके, कोणता आहे, गुडनेस। देन नेक्स्ट पहा, हा जो हॅपी शब्द आहे, या हॅपीच्या शेवटी पण आपल्याला काय लावायचंय, NESS हे सफिक्स लावायचे। पण यापासून नवीन शब्द तयार होत असताना लक्षात घ्या, या शब्दाच्या शेवटी Y आलेला आहे। ओके, हे Y कशात कन्वर्ट होतं, आय मध्ये कन्वर्ट होतं, म्हणून वायच्या ऐवजी इथे काय येतं, आय येतं आणि पुढे NESS म्हणजे हॅपी, हॅपीनेस। नेक्स्ट पहा, हे ॲश्युअर आहे, याच्या पुढे लागतं ANCE, पण आता लक्षात घ्या इथे पण काय आहे, स्वर आहे, इथे पण स्वर आहे, पुढे काय होतं पहा, लक्षात घ्या, ॲश्युअर होतं ॲश्युरन्स। लक्षात घ्या काय झालं, हे जे ई आहे ते निघून गेलं आणि पुढे ANCE आलं। नेक्स्ट पहा, फील, फील या पुढे आपल्याला सफिक्स लावायचा आहे ING, याचं नाउन फॉर्म तयार होतं, काय होतं, फिलिंग। सोपा आहे। पुढे पहा, अचीव आहे, या शब्दाच्या शेवटी आपल्याला लावायचं आहे MENT। ओके, तर नाउन फॉर्म काय तयार होतं पहा, अचीवचं, अचीवमेंट, अचीवमेंट। ओके, नेक्स्ट आता हे स्ट्रेंज, याच्या शेवटी आपल्याला फक्त R इतकंच सफिक्स जोडायचं आहे। तर लक्षात घ्या, नवीन जो नाउन फॉर्म तयार होतो याचा तो होतो स्ट्रेंजर। नेक्स्ट पहा, पॉप्युलर, याच्या शेवटी आपल्याला काय करायचं पहा, ITY जोडायचं आहे। ओके, पॉप्युलॅरिटी। सो इथे काय होतं पहा, म्हणजे पॉप्युलर याचं नाउन फॉर्म काय होतं मग, पॉप्युलॅरिटी। नेक्स्ट आहे एक्साइट। ओके, याच्या पुढे आपल्याला सफिक्स जोडायचं आहे MENT, तर मग याचं काय होतं पहा, एक्साइटमेंट, हे याचं नाउन फॉर्म। छोटंसं रिव्हिजन करूयात पहा, गुड या ऍडजेक्टिव्हचं नाउन फॉर्म आहे गुडनेस, हॅपी, हॅपीनेस, ॲश्युअर, ॲश्युरन्स, फील, फिलिंग, अचीव, अचीवमेंट, स्ट्रेंज, स्ट्रेंजर, पॉप्युलर, पॉप्युलॅरिटी, एक्साइट, एक्साइटमेंट। आय होप तुम्हाला ही सर्व सफिक्सेस कशी लावून नाउन फॉर्म कशी तयार झाले आहेत हे समजलं असेल। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे, तर याचं तुम्ही रिव्हिजन करा, हे लिहून काढा आणि सातत्याने याचं रिव्हिजन करा, याचा फायदा तुम्हाला SSC बोर्ड 2026 मध्ये नक्कीच होईल।